ठीक आहे. इथं आपल्याकडे एक टॅलीचं सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे, बरोबर आहे. टॅली प्राईम म्हणून सॉफ्टवेअर आहे. काल आपण एक नवीन कंपनी क्रिएट केली होती. कुठली केली होती आपण काल कंपनी? आदिती एंटरप्राइजेस नावाची, बरोबर आहे. त्याच कंपनीमध्ये आपण काय करूया आता, प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. आदिती एंटरप्राइजेस, बरोबर आहे, ही कंपनी आहे. आता काल ज्या आपण एंट्रीज केल्या होत्या त्या सगळ्या आपण एंट्रीज काय करूया, डिलीट करूया. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला ती गोष्ट समजेल. ओके. आता इथं आपला खाली प्रॉब्लेम आहे. सेक्शन नंबर 193 कशावरती आपला तो, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. आता याची आपल्याला एंट्रीज करायची. एंट्रीज काढण्यापूर्वी पहिल्यांदा आपण काय करतो, लेजर अकाउंट तयार करतो. तर आपण इथनं लेजर अकाउंट तयार करूया. कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण काल इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज हे जे लेजर अकाउंट आहे काल हे आपण तयार केलं होतं, बरोबर आहे. त्याला इथं आपण ग्रुप काय दिला, इथं आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथं GST ॲप्लिकेबल आहे म्हणून, बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं, याला GST ॲप्लिकेबल केलं. त्याचा इथनं जो काही HSN कोड आहे तो इथं आपण टाईप केला. त्याचा इथनं पर्सेंटेज आहे, हे इथनं किती आहे, 18%. हे इथनं मला चेंज करायचं आहे. F12मध्ये गेलो, इथे एक ऑप्शन आहे ब्रेकअप फॉर टॅक्सेस. त्याला इथं आपण येस असं सेट केलं. म्हणजे काय झालं, 9% इथनं आपल्याला. ही लोकांकडनं आपण सगळी सर्व्हिस वगैरे परचेस करतो आहे. काय करतो आपण, सर्व्हिस त्यांच्याकडनं परचेस करतो आहे. म्हणून काय करणार आपण, सर्व्हिसेसवरती घेतलं. इथं सेट ऑब्लिक आल्टर फॉर अदर स्टॅट्युटरी डिटेल्स, इथं मी काय केलं, येस. TDS ॲप्लिकेबल काय केलं आपण, ॲप्लिकेबल. आणि काल हा आपण इथनं क्रिएटमधनं काल तो आपण एक टाईप काल तयार केला, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. तो कुठला होता काल आपण तयार केलेला, तर काल आपण इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज मी जर असं केलं तर इथनं आपण इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी 193, त्याचं 10%, त्याचं स्पेसिफिक लिमिट किती आहे ते सगळं इथनं आपण आत्ता रेकॉर्ड केलं, बरोबर आहे. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. त्याच्यानंतर आपण काय केलं, CGST आणि HGST ही लेजर अकाउंट तयार केली. ही बरोबर, ही आपण GSTचे प्रॉब्लेम करताना आपण सगळं इथनं रेकॉर्डिंग केलं होतं, राईट. CGST आणि HGSTला TDS ॲप्लिकेबल नसतो, त्यामुळे इथं आपण काय करायचं, नॉट ॲप्लिकेबल असं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आपण HGSTचं लेजर अकाउंट तयार केलं, दिसते का इथनं, HGST. ओके. आता प्रॉब्लेममध्ये पार्टीचं नाव काय येत नाही, टाटा मोटर्स. ही क्रेडिटर्स म्हणून पार्टी आहे. काय पार्टी आपली, क्रेडिटर्स, टाटा मोटर्स लिमिटेड. आलं का. ही कंपनी आहे, त्याचा डिडक्टेड टाईप इथनं काय आला, कंपनी रेसिडेंट आला. डिडक्ट द TDS इन सेम व्हाउचर, म्हणजे मला एंट्रीज वाढवायच्या नाही आहेत म्हणून आपण काय केलं, त्याच परचेसची एंट्री करतानाच आपण TDS वजा करायचा म्हणून आपण काय केलं, आपण डिडक्ट द TDS इन सेम व्हाउचर. आलं. इथं आपण पार्टीचा ॲड्रेस वगैरे जो आहे, इथं पार्टीचा पॅन नंबर आहे, बरोबर आहे. आपल्या प्रॉब्लेममध्ये पॅन नंबर आणि GST नंबर दोन्हीसुद्धा त्यांनी इथून आपल्याला दिलेलं आहे. आलं. त्यानंतर आपण काय केलं, अकाउंट तयार केलं, TDS ऑन सिक्युरिटीज, TDS ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज असं अकाउंट तयार केलं. हा आपण टाईप तयार केला होता ऑलरेडी, बरोबर आहे. इथं आपण येस केलं. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. आता आपल्याला काय करायची, ही जी एंट्री आहे ही एंट्री मला व्हाउचरमधनं करायची. कुठनं करायची, व्हाउचरमधनं. डेट काय आहे, 1/7/2019, बरोबर आहे. ती एंट्री आपण कुठनं करणार आहोत, पहिली एंट्री परचेसमधनं. याला आपण इथनं बिल नंबर मेन्शन करूया. पार्टीचं नाव काय इथनं आहे, टाटा मोटर्स. आलं. टाटा मोटर्सचं सगळं इथं नाव आलं. आता ट्रान्झॅक्शन काय, पेड इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज टू टाटा मोटर लिमिटेड पुणे कंपनी रेसिडेंट. किती अमाऊंट येत नाही, 1 लाख. त्याच्यावरती 18% GST, म्हणजे आपली एकूण अमाऊंट आता किती होईल, एकूण आता 18,000 होईल. पण आपला TDS जो आहे तो कशावरती कट होईल, तर तो 1 लाखावरती 10% TDS इथनं कट होईल. आता ही जी पहिली जी एंट्री आहे ही पहिली एंट्री आपण पासआउट करायची इथनं
F9 फंक्शन केली. कशातनं करायची तर ती एंट्री पास F9. बरोबर आहे. F9 म्हणजे काय म्हणलं आपण त्याला, परचेस. ओके, ती एंट्री आपण आता परचेसमधनं पास करूया. बरोबर आहे. इथं काय केलं आपण, आता इथं चेंज मोडला जायचं पहिल्यांदा ॲज अ व्हाउचर आणि अकाउंटिंग इनवॉइस. तर आपण सिलेक्ट करताना काय करायचं ना, अकाउंटिंग इनवॉइस करायचं. आता इथं इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज किती अमाऊंट येत नाही, 1 लाख. ह्याच्यावर 18% GST आहे. CGST किती म्हणलं आपण, 9%. HGST किती येत नाही, 9%. आणि हे सगळं झाल्यानंतर ना सगळ्यात शेवटची एंट्री काय घ्यायची, TDSची घ्यायची. TDS ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. आलं का 10,000 का व्यवस्थित. न्यू रेफरन्स. बरोबर आहे. आता TDSची पहिलीच एंट्री आहे म्हणून इथं मी त्याला माझ्याकडे आता ते येत ना TDS 001 असं मेन्शन करतो. झालं का. आता नॅरेशन म्हणजे काय, जे आपण हे सगळं दिलेलं आहे हे सगळं आपलं इथं काही लागता नॅरेशन. झालं का. ओके, झालं. ही आपली पहिली एंट्री झाली. ही एंट्री समजली सगळ्यांना. आता आपल्याला पुढची एंट्री काय करायची आहे, जो TDS कट केला होता त्या TDSचं मला इथनं पेमेंट द्यायचं आहे. कुणाला द्यायचं आहे मला TDSचं पेमेंट, गव्हर्नमेंटला द्यायचं आहे. कुठल्या बँके थ्रू म्हटले आपण, बँक ऑफ इंडिया. चेक नंबर किती आहे, 120/121. कुठल्या डेटला एंट्री आहे, 2/7/2019. बरोबर आहे. मग आता इथनं आपण काय करूया, पेमेंटमधनं एंट्री करायची. F5 केलं. डेट किती तारखेला आहे, 2 तारखेला. F5. इथं मला ऑप्शन आहे बघा, दिसते तुम्हाला इथनं, ॲटोफिल. मी इथं क्लिक केलं. आलं का, स्टार्ट पेमेंट. कशाचं करायचं इथनं मला, TDS. काय तारीख आहे, 1/7/2007. डिडक्टचं इथं काय टाकायचं, 2/7/2019. सेक्शन काय, 190. हे सगळं ॲटोमॅटिक येतं. इथं आपल्याला डोकं फारसं वापरावं लागत नाही. इंटरेस्ट दिसते. आता हे काय, कंपनी रेसिडेंट आहे. बरोबर आहे. आता आपण चेकने पेमेंट करतोय. काय केलं आपण इथनं, बँक ऑफ इंडिया. आलं का आता इथनं, एंटर. 120/121. जे नॅरेशन आहे तेच नॅरेशन आपण काय करूया, कॉपी पेस्ट करूया. म्हणजे आपला इथं लाईचा त्रास वाचेल. आलं का इथनं. आता हे केलं. हा जो TDS का आपल्याला आहे ह्याचं मला TDS चलन प्रिव्ह्यूमध्ये बघायचं आहे. त्याला काय म्हणलं आपण, कंट्रोल आणि P असं प्रेस करा. आलं. इथं काय म्हणलं आपण, प्रिव्ह्यू म्हटलं. हे जे चलन दिसतंय का, ह्याला काय म्हणलं आपण, TDSचं चलन नंबर 281. कळलं. TDSचा चलन नंबर किती असतो, 281. हे सगळं इथनं आलेलं आहे. ही जी खालची कॉपी जी आहे ही आपल्याकडे राहते. वरची जी कॉपी आहे ती आपल्याकडे बँकेकडे जाते. याच्या एकूण आपण 4 कॉपीज प्रिंटआउट काढतो. एक बँकेला जाईल, एक पार्टीला जाईल, एक रिटर्नला जाईल आणि एक आपल्याकडे शिल्लक राहील. बरोबर आहे. एकूण 4 कॉपीज याचे नेहमी प्रिंटआउट काढून ठेवायचे. समजलं इथपर्यंत. आता आपण इथनं एस्केप करू. एंट्री इथनं आपल्याला सेव्ह करता येईल. एंटर. येस, झाली. आता पुढची एंट्री काय, टाटा मोटरला पेमेंट केलं. एंट्री काय करणार, टाटा मोटर अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. डेबिट टू काय केलं आपण इथनं, टाटा मोटर. किती अमाऊंट आहेत ना आता, 1,08,000 रुपये. 1,08,000 रुपये. आलं. अगेन्स्ट रेफरन्स कुठला, बिल नंबर 121 बँक ऑफ इंडिया. चेक नंबर 120/123. आलं. ह्याचं जे नॅरेशन आहे हे नॅरेशन आपण कॉपी करून घेऊया. ठीक. किती लिहिले आपण आता इथं, 22 आहे ना इथं. एकशे 22. बरोबर झालं इथं. कॉपी पेस्ट केलं, एंटर. आता ही जी आपण सगळी एंट्री केलेली आहे ही एंट्री आपल्याला कुठं बघायची हा आपल्या मनामध्ये येणारा प्रश्न. मग आपण काय करायचं, यातनं एस्केप करायचं. दिसते. डिस्प्ले रिपोर्टला जायचं. दिसते इथं, डिस्प्ले मोर रिपोर्ट्स. त्यामध्ये काय म्हणलं आपण, स्टॅट्युटरी रिपोर्ट्स. त्यामध्ये काय म्हणलं आपण, TDS रिपोर्ट.
चलन रिकन्सिलेशन, त्याचं आपल्याला चलनचं रिकन्सिलेशन हे करून घ्यायला लागतं, बरोबर आहे. त्याला इथे एक ऑप्शन आहे बघा, दिसते तुम्हाला इथनं रिकन्सिलेशन आलं का, इथनं चेक नंबर. आता ह्याचा जो काय चेक नंबर होता, आता इथं मी F12 करतो, ह्याला स्ट्रीप करतो, दिसते का. आता हा जो TDSचा जो कट केलेला आहे चेक नंबर, हा किती आहे 121 आहे, बरोबर ना. 120 121, डेट किती आहे 2/7/2019. BRS कोड आता इथं मला माहिती नाही, आता इथं आपण टेम्पररी काहीतरी टाकूया. हा किती असतो 7 आकडे असतो, लक्षात ठेवा. BRS कोड नेहमी 7 आकडे असतो. आलं. चलन नंबर इथनं आपण 0 टाकूया. चलन डेट इथं आहे. हे चलनचं रिकन्सिलेशन पहिल्यांदा करून घ्यावं लागतं. चलनचं रिकन्सिलेशन म्हणजे काय, आपण जे काय सगळे पेमेंट्स केलेले आहेत त्याच्या डिटेल्स, म्हणजे काय म्हणलं आपण त्याला रिकन्सिलेशन. आलं का. बँक काय म्हणलं आपण, बँक ऑफ इंडिया. ब्रांच FC रोड पुणे, झालं. एंटर झालं का चलन रिकन्सिलेशन. ते निघून गेलं. आता मी एस्केप केलं. फॉर्म नंबर 26Q. 26Q म्हणजे काय की आपल्याला याच्यावरनं त्याचं क्वार्टरली रिटर्न भरलं जातं. काय केलं जातं, क्वार्टरली TDSचं क्वार्टरली रिटर्न भरण्याकरता फॉर्म नंबर 26Qचा आपण वापर करतो. इथं मी एंटर की प्रेस केलं तर मला जे मी एंट्री केलेली आहे तर ती एंट्री इथं मला दिसते का. डिडक्शन ॲट नॉर्मल रेट. नॉर्मल रेट म्हणजे काय, इन्कम टॅक्सचं जे TDSचे जे प्रॉपरली कटिंग आहे त्या नियमाप्रमाणे आपण ते कट केलं, त्याला काय म्हणलं आपण नॉर्मल रेट. डिडक्शन ॲट हायर रेट. हायर रेट म्हणजे काय की ज्याला का पॅन नंबर नाही आहे अशांना काय म्हणतो आपण हायर रेट. ह्याच्यामध्ये TDSचा हाय रेट किती असतो नेहमी इथनं 20%. किती असतो नेहमी इथनं 20%. परत एक लोअर रेट असतं, 0 रेट असतं. अशा अनेक प्रकारच्या एंट्रीज आहेत. तर ते आपण जसजशा एंट्रीज करू तसं मी तुम्हाला ते समजून सांगेल. कळलं तर तुम्हाला इथनं. ही तुमची आता झालेली पहिली एंट्री. कळलं. आता आपण दुसरी एंट्री पास करूया. दुसऱ्या एंट्रीचा सेक्शन नंबर किती आहे 194. करेक्ट. आता त्याचं मी लेजर अकाउंट इथं मी तयार केलेलं आहे. अल्टरला जातो, लेजर अकाउंट काय तयार केलं इथनं आपण, डिव्हिडंड. एंट्री कुठली आहे, डिव्हिडंडची, बरोबर आहे. जैन ही कोण आहे, व्यक्ती आहे, इंडिव्हिज्युअल HUF रेसिडेंट, बरोबर आहे. डिव्हिडंडची एंट्री. त्याला तर मी ग्रुप काय दिला आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ह्याला काय म्हणलं आपण ॲप्लिकेबल, बरोबर आहे. त्याचा GST रेट हा किती 18%. इथं आलो आपण यस केलं. TDS ॲप्लिकेबल. हे आता डिव्हिडंड इथनं ऑलरेडी तयार केलेलं आहे 194 दिसतंय. त्याचं लिमिट इथं किती आहे 2,500 रुपये. एंटर झालं का. तर इथनं आता मी इथनं सिलेक्शन केलं. त्यानंतर आपण काय केलं, TDS ऑन डिव्हिडंड असं लेजर अकाउंट तयार केलं. करेक्ट. त्याला आपण काय केलं, अंडर TDS हे डिव्हिडंड नेचर ऑफ पेमेंट हे तयार केल्याशिवाय इथं आपल्याला सिलेक्ट करता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याला इथं वरती ऑप्शन कुठला असतो, क्रिएटचा. तो क्रिएट झाला की इथनं ते आपल्याला सिलेक्ट करता येतं. ओके. डिव्हिडंड, बरोबर आहे. डिव्हिडंड कोणाचं आहे, ही पार्टीचं नाव होतं, दिसते का. सन्ड्री क्रेडिटर्स, इंडिव्हिज्युअल HUF दिसते. त्याच्या सगळ्या डिटेल्स इथनं आपण लेजर अकाउंट तयार करताना फिल केलेल्या आहेत. आता मला ह्याची एंट्री पास करायची. काय करणार, पुन्हा एकदा आपण वाउचर एंट्री आपण कशातनं पास करणार आहोत, परचेसमधनं. आता त्याचं इथं काय आहे 1/7/2019. 1/7/2019. आता मी इथं मुद्दामून बिल नंबर टाकतोय म्हणजे आपल्याला बिल नंबरने आपल्याला सगळे डिटेल्स बघता येते. हे पार्टीचं नाव आलं इथनं जैन. इथं काय आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड आहे किती इथनं आता 5,000. त्याच्यावरती CGST आला, HGST आणि मग TDS ऑन डिव्हिडंड आलं का 500. आता हे TDSची दुसरी एंट्री आहे म्हणून त्याला इथं मी काय म्हणतो TDS 002 झालं. नॅरेशन मला कॉपी पेस्ट करायचं आहे, जमेल सगळ्यांना. ओके. झालं. आता आपण काय करणार आहे, TDS कट केला, त्याची एंट्री मला पेमेंटमधनं करायची. कुठल्या डेटला करायची 2/7ला. कशी करणार इथनं आपण
ॲटोफिल. ॲटोफिलने कसं आपलं काम सोपं होईल. करेक्ट. स्टॅट पेमेंट कशाचे करायचं आपल्याला? TDS 1/7 ते 2/7 2/7. सेक्शन नंबर 194 डिव्हिडंड ही नॉन कंपनी, कारण ही पार्टी काय व्यक्ती आहे म्हणून त्याला काय म्हणलं आपण? नॉन कंपनी. रेसिडेंट बँक ऑफ इंडिया. आलं. आता इथं चेक नंबर आहे. किती चेक नंबर आहेत ना आता? 120 123. ओके. आता इथं मला काय चेक नंबर आहे माझा. किती येत नाही चेक नंबर तो आता? TDSचा हा आहे. आलं. 123 120 123 नरेशन. आता याचं मला काय बघायचं आहे? चरण बघायचे. काय करणार मी? कंट्रोल P करेल. मी इथनं प्रिव्ह्यूमध्ये गेलो आता. बरोबर आहे. हे इथनं मला पाहता येईल. दिसतंय का? TDS 281 हा TDSचा चरण नंबर असतो. इन्कम टॅक्सचा चरण नंबर वेगळा असतो. TDSचा चरण नंबर वेगळा आहे. असे वेगवेगळे चरण असतात. पण TDSला आपला हा कॉमन नंबर असतो 281. झालं. आता आपण काय करणार आहे? पार्टीला पेमेंट करणार आहे. पार्टीचं नाव काय? जैन. किती अमाऊंट आहे? 5400. अगेन्स्ट रेफरन्स बिल नंबर कुठला आहे? 5900. बँक ऑफ इंडिया 120 124. आलं का? आता हे एज एंट्री कधी आहे? 31/7 आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची इथं आपण डेट चेंज करूया. F2 करून आपण काय करूया? 31/7/2019. झालं. एंट्री. आता कळलं का एंट्री? झालं. आता इथं बघा पुढचा सेक्शन कुठला आहे? 194 आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आता मला कुठलं लेजर अकाउंट तयार करावं लागेल? तर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट असं मला लेजर अकाउंट तयार करावं लागेल. ते आपण कुठनं तयार करणार आहेत ना? आता क्रिएटमध्ये लेजर. सरळ कॉपी पेस्ट करूया म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये टायमिंग मिळेल. हे आपण लोकांचे TDS कापतोय का? लक्षात ठेवायचं. काय करतोय? आपण कापतोय. इथं आपण येस केलं. बरोबर आहे. TDS ॲप्लिकेबल. आता इथं आपण पेमेंट टाईपचं क्रिएट करायचं. पेमेंट टाईप आपल्याला काय क्रिएट करायचं आहे माहिती आहे. त्याला काय म्हणलं आपण? इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. तर सेक्शन नंबर किती आहे? 194A. बरोबर ना? 194A 94A किती आहे? TDS 10%. त्याचं लिमिट इथनं किती आहे का? बरं. आता हे समजा आपल्याला माहिती नाही आहे तर काल आपण कसं बघायचं ते बघितलेलं आहे. बरोबर ना? एखादी गोष्ट मला माहिती नसेल तर आपण ती प्रॉपर नेटवरती शोधायची. आता आपण प्रॉब्लेम कुठला करतो आहे? TDS रेट 2019-20. त्याच्यामुळे इथं आपल्याला करताना TDSचे रेट इथनं बघायचे आहेत आपल्याला. आता इथं इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट दिसते 194A. त्याचं लिमिट किती इथनं आहे? 40,000 आहे. किती लिमिट आहे? 40,000 आहे. मग ते इथं लिमिट आपण टाईप करायचं. प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट किती भेटले आपल्याला? एकूण आत्ता 60,000 रुपये. इथे किती घेतलं आपण? 40. बरोबर आहे. एंटर. झालं का? पुढं काय म्हणलं आपण? TDS इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. बरोबर आहे. ह्याला काय म्हणलं आपण? ड्युटीज अँड टॅक्सेस. TDS इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आलं. आता ही जी पार्टी आहे
ही पार्टी आपण ऑलरेडी मगाशी आपण क्रिएट केलेली आहे, राईट. आता आपल्याला एंट्री पास करायची. त्याची एंट्री कुठल्या डेटला आहे? 1/8ला. एक 8/2019 एंट्री आपण पास करणार आहे परचेस म्हणून. इथं बिल नंबर मी इथनं मुद्दामून टाईप करतो आहे, थोडंसं आपल्याला ते मॅचिंग करता येईल. दिसते पार्टी आपण इथनं सिलेक्ट केली. आता इथं किती अमाऊंट आहे? इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 60,000, बरोबर आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट किती अमाऊंट आहे? 60,000. CGST, HGST, त्याच्यावरचं आपण TDS ऑन इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट किती आली इथनं आत्ता? 6,000 रुपये. किती अमाऊंट आली इथनं आत्ता? 6,000 रुपये. आलं? कळलं तुम्हाला इथनं आता? 6,000 रुपये. नॅरेशन काय लिहायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे. नॅरेशन म्हणजे काय करू? हे सगळं आपण कॉपी पेस्ट तिकडं करून घेऊया. झालं? आता आपण काय करणार आहे? पुढची एंट्री आहे. कधी आहे? 2/8ला. काय करायचं इथनं आपण? जरा इथनं आता पेमेंट करायचं. किती करायचं आहे? 6,000. 2/8ला पेमेंट करायचं आहे. F5 केला. पुढं काय केलं आपण? ॲट अ फील्ड स्टार्ट पेमेंट TDS 1/8 ते 2/8, राईट. सेक्शन नंबर 1 इंटरेस्ट ऑन नॉन कंपनी चेकने पेमेंट केलं आहे, बरोबर आहे. चेक नंबर 124 120 124. नॅरेशन लिहून काढायचं आपल्याला, बरोबर आहे. याचं इथनं आपल्याला TDSचं चरण बघायचं प्रीमध्ये. आलं का? ओके. कंट्रोल एन इथं मी आता सेव्ह करतो. पुढची जी एंट्री आहे ती आहे 31/8ला. ती एंट्री करायची आहे. F5मधनं पार्टीला पेमेंट केलं. दिसते जैनला आपण ते डेबिट टाकलं. 64,800 अगेन्स्ट रेफरन्स. कुठला बिल नंबर? तो वरचा दिसते 120 125. नॅरेशन आपण कॉपी पेस्ट करूया. पेड बॅलन्स अमाऊंट इथं मी मुद्दाम उल्लेख नाही केला, हे तुम्हाला पण त्याच्यामध्ये कळलं गेलं पाहिजे. झालं? समजलं घेतं तुम्हाला तर एंट्री आता ही? बरोबर आहे. आता पुढचं सेक्शन कुठलं आहे? सेक्शन नंबर 194 BB विनिंग फ्रॉम हॉर्स रेस, बरोबर आहे. आपल्याला अकाउंट कुठलं तयार करायचं आहे? विनिंग फ्रॉम हॉर्स रेस करायचं आहे, बरोबर आहे. आता आपण ती एंट्री कधी? 1/8लाच आहे. 1/8, बरोबर आहे. पहिल्यांदा आपण काय करूया? लेजर अकाउंट तयार करू. लेजर. आता लेजर कुठलं करायचं इथनं मला? विनिंग फ्रॉम हॉर्स रेस. मला एंटर. हे सगळे आपले इथनं सध्या काय खर्च आहेत, कारण आपण TDS कापतो. कळलं? याला GST ॲप्लिकेबल आहे का प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे का? इथं आता नाही आहे, बरोबर आहे. आणि इथं काय म्हणतो आपण त्याला? नॉट ॲप्लिकेबल. इथं आपल्याला TDS ॲप्लिकेबल आहे का? येस. TDS ॲप्लिकेबल बरोबर आहे. इथं मला काय करायचं आहे? नेचर ऑफ टाईप क्रिएट करायचं आहे. क्रिएट. आता काय क्रिएट करायचं आहे हे आपल्याला माहिती आहे. विनिंग फ्रॉम हॉर्स रेस. सेक्शन नंबर किती आहे? 194 BB 194 BB 94 BB 94 BB. याचा TDS रेट किती इथनं आहे? 30% आहे. किती आहे? 30%. आता ह्याचं लिमिट किती आहे माहिती आहे का मला? आता नाही माहिती. आपल्याला लिमिट चेक करायचं आहे. विनिंग फ्रॉम हॉर्स रेस इथे कुठं आहे का? आहे.
याचं लिमिट इथे किती आहे 10,000 रुपये, बरोबर आहे. काय केलं आपण इथनं 10,000 रुपये, एंटर एंटर आलं का. आता ह्याच्यावरती मी अकाउंट तयार करतो. TDS ऑन विनिंग फ्रॉम हॉर्स रेस, याला मी ग्रुप दिला ड्युटीज अँड टॅक्सेस TDS, हे आपण आत्ता तयार केलं, आलं का. विनिंग फ्रॉम हॉर्स रेस. आता इथं पार्टीचं मला अकाउंट तयार करायचं आहे, बरोबर आहे. आता ही जी पार्टी आहे ना, मॅक जॅन्सर इंडिव्हिज्युअल HF नॉन रेसिडेंट, म्हणजे ही अनिवासी भारतीय, ती भारतामध्ये राहत नाही, ती राहायला कुठे आहे, फॉरेन कंट्रीजमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणून काय केलं आपण, मॅक जॅक्सन्स, याचं आपल्याला इथं लेजर अकाउंट तयार करायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स TDS डिडक्शन येस म्हटलं आपण. इथे त्याला आपल्याला ऑप्शन आहे इंडिव्हिज्युअल HUF नॉन रेसिडेंट. जसं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं TDSमध्ये, हे तुम्हाला होतं कळलं पाहिजे. पार्टी कुठली आहे, एंटर. TDS इन सेम वाउचर. आता ही पार्टी कुठली आपली, 65 MG रोड लंडन, बरोबर. लंडन म्हणजे कुठलं झालं आता, UK ना. UK म्हणून दिसते आता, इंग्लंड. तिथला पिनकोड आता काहीतरी आपण टाकायला लागेल, आलं. त्याचा पॅन नंबर कंपल्सरी टाकायचा. आता इथे त्याचा पॅन नंबर आहे का, का नाही आहे, ते पुढचं आहे, त्याच्यामुळे त्याचा इथं पॅन नंबर येईल का, आता इथं येणार नाही. झालं. आता मला काय करायचं इथनं, आता एंट्री करायची. एंट्री कुठल्या डेटला करायची, मला 1/8ला F2, 1/8ला एंट्री पास करतो. पहिली एंट्री कुठनं करू, परचेसमध्ये. इथं आपण बिल नंबर मुद्दामन टाकतो, आपल्या प्रॉब्लेममध्ये नाही आहे. विनिंग फ्रॉम हॉर्स रेस कोण आहे, मॅक जॅक्सन. प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र. ओके, काय होतं आपलं आता, विनिंग फ्रॉम हॉर्स रेस. किती अमाऊंट येतं आपल्याला येतं, 1 लाख. डायरेक्टली TDS ऑन विनिंग फ्रॉम हॉर्स रेस 30%. आल्याकडे आता इथं CGST GST असलं काही नव्हतं. TDS 03. तिसरी एंट्री का चौथी एंट्री, 1 2 3 आणि 4. इथं 30,000 एंट्री पास होईल, लक्षात ठेवा. 30,000 एंट्री पास होईल. याला किती पेमेंट करायचं ते आपण इथं ठरवूया आता. ओके, आता पुढं काय करणार आपण, F5मध्ये गेलो, बरोबर आहे. काय केलं आपण, ॲटोफिल केलं. TDS 1/8 ते 2. TDS एंट्री आपण अजून केली नाही ना, करायची आपल्याला, करायची ना, का केली आपण TDS एंट्री, नाही केली, करायची अजून. आपण ॲटोफिलला आपण पेमेंटमधनं आपण काय म्हणलं, आपण ॲटोफिल TDS डेट बदलायची राहिली, आपण पाठीमागे आलो. 1/8 ते 2 194. तसं येतं आपल्याला नॉन कंपनी चेक नंबर
किती अमाऊंट आहे? 30,000. प्रोव्हाइड डिटेल्स 120, 126, 2019. आला? ओके. ह्याची जी प्रिंटआउट जी आहे आपल्याला TDSची ती इथून आपल्याला प्रिव्ह्यूमध्ये बघता येईल. दिसायला तयार. ठीक आहे, एंट्री की प्रेस केली. ठीक आहे. आणि शेवटची आपण मॅक जॅक्सनची एंट्री करूया. मॅक जॅक्सन किती अमाऊंट आहे? 70. बँक ऑफ इंडिया. एकशे 26. ओके, कळलं? आता सर्वांना TDSची एंट्री समजल्या व्यवस्थित. आता काय प्रॉब्लेम नाही. आता जे आपण सगळ्या TDSची एंट्री केल्या त्या डिस्प्ले रिपोर्ट्समध्ये स्ट्रॅटजी रिपोर्ट्स, TDS रिपोर्ट, चलन रिकन्सिलेशन. आता पहिल्यांदा आपण या दोघांचं चलनचं रिकन्सिलेशन करून घेऊया. ओके. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिटचा चेक नंबर काय होता? 120, 124. डेट 2/8/2019. 1, 2, 3, 4, 5, 6. चलन नंबर 2. चलन डेट. हे सगळं आपल्याकडे येतं. सगळे ह्याचं रेकॉर्ड लक्षात ठेवायचं. प्रॅक्टिकलमध्ये सगळं रेकॉर्ड आपल्याकडे येतं. झालं? फॉर्म नंबर 26मध्ये आपण बघा आता एवढं सगळं एंटर केलं. आल्या का दोन्ही एंट्री? आणि फॉर्म नंबर 27Q मध्ये त्याला इथं पॅन नंबर नाही आहे ना. पॅन नंबर नाही आहे. मॅक जॅक्सन. हे बघा, ही जी एक एंट्री जी आहे ती फॉर्म नंबर 26Q मध्ये आहे. बरोबर ना? 27Q म्हणजे काय की जी लोक आपल्या आउट ऑफ इंडियामध्ये राहतात त्यांचे जे सगळे TDSची रिटर्न जे आहेत ती फॉर्म नंबर 27Q. नॉन रेसिडेंट लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? नॉन रेसिडेंट. ते सगळे रिपोर्ट तुम्हाला इथनं येते. तुम्हाला इथनं कुठं TDS आउटस्टँडिंग असेल तर तुम्हाला इथनं लगेच समजतं. दिसते का इथनं? हे पेंडिंग आहे. विनिंग फ्रॉम हॉर्स रेस ही अमाऊंट काय होती? पेंडिंग होती. आता आपण ह्याचं लेजर अकाउंट काढलं समजा. अकाउंट बुक्समध्ये लेजर मॅक जॅक्सन. आता काय येत नाही? दिसते का? TDS ऑनची आपण एंट्री इथनं पासआउट केली होती. बरोबर आहे? ही एंट्री आपली झालेली.
ही 1 लाखाची एंट्री होती, बरोबर आहे. 70 झालं आहे. समजलं तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित? आता काय अडचण आहे का? नाही. उद्या सगळ्यांनी हे प्रॉब्लेम करायचेत. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे 3. माझं नाव प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.